जड झालेले आईबाप. नेहमीप्रमाणे 5:30ला ऑफिस सुटल्यावर परतीची 5:44ची बोरिवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघालो. ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्रांचा राजेशचा मला फोन आला. म्हणाला, मला थोडी शॉपिंग करायची आहे. तू मालाडला उतरल्यावर थोडं थांब. मी आलोच. मी हो थांबतो म्हटलं. मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच मिठाईवाल्याचं दुकान आहे. उजवीकडे पानपोई आहे आणि बाजूलाच पार्किंगसाठी आडवे लोखंडी अगल लावलेले आहेत. त्यावर चढून मी राजेशची वाट बघत बसलो. एक 70-75 वयाचे गृहस्थ, डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा, थोडे मलकटलेले सदरा धोतर नसलेले माझ्याजवळ आले. मी त्या लोखंडी अगलवर 3-4 फुटाच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडघे धरले आणि म्हणाले, ए बाबा, एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल. ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यांमधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं. अचानक एका वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम अवघडल्यासारखं झालं. मी त्याचे हात धरून ताबडतोब अगळवरून खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं, आजोबा, तुम्हाला भूक लागली, हे घ्या 50 रुपये, तिथून घ्या तुम्हाला जे हवंय ते. ते म्हणाले, नको बाबा, नको पैसे. एक वडापाव घेऊन दे तेवढं. मी म्हटलं, थांबा इथेच, मी घेऊन येतो. मधून मी लगेच 2 वडापाव आणून आजोबांना दिले. ते जमिनीवर बसून खाऊ लागले. मला म्हटले, वर नको बसू, पडशील. इथं बस माझ्या बाजूला. कुणी सोबत बसलं की मला ही जातील 2 घास. मी आदरच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली. कुठून आलात, कुठे जायचे, कोणाला शोधायचे, वगैरे वगैरे. मी हिंगोलीवरून आलो आहे. तिथेच एका खेडेगावात राहतो, बायकोसोबत. तुझ्या एवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे. 2 वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केलाय. त्याची बायको शिकलेली, नव्या विचारांची आहे. तिला सासू सासरे म्हणजे आम्ही गावठी गावढळ वाटतो. तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही. त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो. गेल्या 2 वर्षापासून परवा त्याचा माझ्या या मोबाईलवर फोन आला होता. म्हणाला, अमेरिकेत नोकरी मिळाली आहे. बायकोला घेऊन 10 वर्षासाठी जात आहे. इथं मुंबईत असताना येत होता गावी. आम्हा म्हातारीला 6 महिन्यातून एकदा भेटायला. मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही. आता परवा लगेच विमानाने निघायचं असं म्हणाला. पुढचे 10 वर्ष जगतोय की मरतोय कोण जाणे. म्हणून म्हटलं आपणच भेटून यावा मुंबईला जाऊन. काल संध्याकाळपासून मी या मुंबईत विमानतळ शोधतोय, पण इथं मालाडमध्ये विमानतळ नाही असं म्हणताय इथली लोक. मी म्हणालो, बरोबर म्हणताय लोक. इथं मालाडला नाही, सांताक्रूजला आहे एअरपोर्ट. आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले, परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता. मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं. फोनच नाही येत. कालपासून माझ्या मुलाचा. त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येतोय तुला भेटायला म्हणून. आता माझ्या एका हातात त्याचा असून ती स्वीकारायची नव्हती. कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्याचा विश्वास बसत नसेल. आजोबांना मी म्हणालो, आजोबा, एव्हाना तुमच्या मुलाचा विमान सुटला असेल, तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही. तुम्ही जसे आलात तसे परत जा गावी. आजी तुमची वाट बघत असतील घरी. एका क्षणात त्याचे डोळे भरून आले. अश्रू भरल्या डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते. तिकिटासाठी पैसे देऊन मी त्यांच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं, मगासपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय, काय आहे त्या डब्यामध्ये.
ते म्हणाले, मुलाच्या आवडीचे बेसनाचे लाडू आहेत. त्याच्या आईने बनवून पाठवले त्याच्यासाठी. आता मात्र एका धारदार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्व अंतःकरण रक्तमवाळ व्हावा अशी माझी अवस्था झाली. मी निशब्द तसाच त्यांच्याकडे बघत बसून राहिलो. तेवढ्यात मित्राचा आवाज आला, चल ना ये. आणि मी भानावर आलो. त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो. घरी आल्यानंतर रात्रीपर्यंत झोप लागत नव्हती. राहून एकच प्रश्न पडत होता. आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेला त्या लाडवाचा डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता. इतकं प्रेम.